लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत आहात. तुमची ई-के-वाय-सी कोणीतरी दुसरं करून देत आहात किंवा सी-एस-सी मार्फत तुम्ही ई-के-वाय-सी करत आहात. तर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही ते कसं चेक करायचं चला सांगतो. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सर्वात पहिले तर तुम्हाला लाडकी बहीणच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटचा ॲड्रेस स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेला आहे. याच वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एक बॅनर पाहायला मिळेल. इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता येथे क्लिक करा अशा प्रकारचं हे बॅनर दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचा आधार नंबर विचारेल. ज्या व्यक्तीचं तुम्हाला चेक करायचं आहे त्या व्यक्तीचा इथं आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा जो दिसत आहे तो भरायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे या बटनवरती खाली क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तुम्हाला इथे एक पॉपअप मेसेज पाहायला मिळेल ज्यामध्ये सक्सेस तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा जर मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी हे पूर्ण झाली आहे. आणि जर अशा प्रकारचा मेसेज जर तुम्हाला आला नाही तर तुमचा फॉर्म हा ई-के-वाय-सी करता पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमची लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रोसेस कंप्लीट झाली आहे की नाही ते चेक करू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवरती येत राहतात. त्याकरता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा. चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.